नमस्कार मित्रांनो, मी आहे भरत म्हात्ले आणि मी आज आलो आहे नाणेघाट जुन्नर या ठिकाणी। नाणेघाट हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक प्राचीन व्यापारी घाटमार्ग आहे। हा मार्ग पूर्वीचे जीर्णनगर, जुन्नर व कोकणातील भाग यांना जोडतो। हा घाटमार्ग सातवाहनकालीन आहे। व्यापारासाठी सोयीचे व्हावे यासाठी देश सह्याद्रीच्या पूर्वेकडील महाराष्ट्र व कोकणाला जोडत हा घाट खोदण्यात आला। इसवी सन पूर्व पहिल्या शतकात हे खोदकाम झाले। या मार्गाचे एक टोक वर जुन्नरच्या दिशेला तर दुसरे खाली कोकणात मुरबाड तालुक्यात आहे। हे घाट ठाणे जिल्ह्यात वैशाखखेडे गाव, हरिश्चंद्राची रांग, गिरिदुर्ग, चढाई मध्यम, स्थिती एकदम व्यवस्थित आणि या घाटाची उंची तब्बल 2724 फूट एवढी आहे। या घाटाचा इतिहास सांगितला तर मौर्य राजानंतर सत्तेत आलेल्या सातवाहन राजाने हा घाट खोदला। या घाटात सातवाहनांनी एक लेणे तयार करत त्यामध्ये त्यांच्या कुलाची गाथाही करून ठेवलेली आहे। येथील एका लेखात सातवाहनांच्या पराक्रमाविषयी त्यांनी येथे केलेले यज्ञ, दानधर्मांचे उल्लेख आहेत। सातवाहन राजांनी 2दा अश्वमेध यज्ञ केला असे दिसून येते। घाटात जाकातीसाठी रांजण आहे। हा टोल संस्कृतीत सर्वात जुना पुरावा आढळतो। सुपारक अर्थात सोपारा आणि कल्याण ही प्राचीन काळी पश्चिम किनाऱ्यावरची 2 अत्यंत महत्त्वाची व्यापारी केंद्र होती। केवळ देशांतर्गतच नव्हे तर परदेशातील व्यापाराला सुद्धा येथून मोठी चालना मिळत असे। विशेष रोमहून आयात होणारा माल सोपाऱ्याला उतरवला जाऊन तेथून कल्याण, नाणेघाट, जुन्नर, नेवासा मार्गे पैठणकडे नेला जात असे। तसेच निर्यातीच्या वस्तूंची वाहतूक देखील याच मार्गावरून उलट दिशेने होत असे। येथील गुहांमध्ये ब्राह्मी भाषेत लेख आढळतात। गुहांमध्ये सातवाहनांचे वंशजाळे पुतळे आहेत। त्यांचे सध्या पायांचे भाग आहेत। इसवी सन पूर्व पहिल्या शतकात भारताच्या मोठ्या भूप्रदेशावर राज्य करणारा सातवाहन हे पहिले राजे होते। हा राजवंश सुमारे 4 शतके सलग राज्य करत होता। या काळात त्यांचे 30 पराक्रमी राजे होऊन गेले। या सातवाहनांच्या राजवटीत महाराष्ट्र इतर प्रदेशात सुवर्णकाळ होता असे मानले जाते। मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि अशा माझ्या नवनवीन व्हिडिओ तुम्ही पाहत राहा।